नमस्कार संगमनेरकर. आज मी निघालो होतो पुण्याहून संगमनेरला येण्याकरता. तर मला आज रस्त्याने जाताना आठवलं की संगमनेरला जाण्याकरता पहिला जो जुना हायवे होता, जुना हायवे जो होता ह्या घाटाने जायचा तो रोड, आणि मग त्यानंतर आपल्याला जो नवीन 4 पदरी हायवे जो झाला तो ह्या साईडनी झाला. तर बऱ्याच दिवसापासून या जुन्या हायवेने कोणी जाताना दिसत नाही. तर मला वाटलं आज आपण या जुन्या हायवेने जाऊन सध्याची त्या जुन्या हायवेची परिस्थिती कशी आहे किंवा त्या जुन्या चन्नापुरी घाटाची परिस्थिती कशी आहे ती आपण बघूया. चला तर मित्रांनो, चन्नापुरीचा घाट सुरू होताना सुरुवातीला आपल्याला हे जे DRRS गुंजाळ इन्स्टिट्यूट सुरू होते याच्या बाजूनेच आपला जो चन्नापुरीचा जुना घाट सुरू होतो. जुना घाटाचा रस्ता जो होता तो दुपदरी होता, म्हणजे इथे 4 पदरी रोड नसून 2 पदरी रोड होता. इकडे गुंजाळ डॉक्टरांचे इन्स्टिट्यूट आहे, कॉलेज आहे इथे. जुना घाटाचा रोड जो आहे तो दुहेरी रोड होता, त्यामुळे इथे नेहमी ट्रॅफिक होत असायची. बरेचसे लोक सध्याही या जुन्या घाटाने प्रवास करत आहेत. खूप सारे जंगल जुन्या घाटामध्ये दिसत आहे. जवळच इथे पुढे आले तर निसर्ग परिचय केंद्र जे वन विभाग संगमनेरचं दिसत आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मेंटेन केलेलं आहे. जुन्या रोडची अवस्था अजून म्हणावी तितकी काही खराब नाही आहे. तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता किती खोल दरी इथे होत्या पहिल्या. घाटाचे वळण बघता हा जो रोड आहे तो खूप रिस्की होता. उजव्या बाजूला दरी असल्यामुळे कधी गाडीचा धक्का लागून खाली जाईल याची कल्पना नव्हती. काही गाडी अजूनही इकडून येताना दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये या ठिकाणचं वातावरण एकदम निसर्गरम्य होतं. तुम्ही इथे बघू शकता, या पॉइंटवर उभं राहिलं तर पूर्ण संगमनेर आपल्याला दिसत होते. रात्रीचा हा परिसर इथून खूप सुंदर दिसत होता. पुण्याहून कोणी इथे जर आलं, या पॉइंटला जर लक्ष गेलं तर असं वाटायचं की आपलं संगमनेर आलं. इथे असलेल्या दरीचं तुम्ही दर्शन करू शकता. अतिशय खूप खोल आणि घनदाट झाडांनी वाढलेली हा दरी आहे. खूप लोक दर्शन करण्यासाठी आजही घाटामध्ये येत आहेत. हा जो पुढचा जो टर्न आहे तो घाटाचा येताना सर्वात अवघड टर्न होता. पहिला नागमोडी टर्न आपण याला म्हणत होतो. हा घाटाचा दुसरा टर्न आहे.
आपण बघू शकता दुसरा टर्न घाटाचा. इथे खूप गाड्या फेल होत होत्या आणि हा जो घाट आहे इथे जर गाडी फेल झाली तर पूर्णपणे घाट बंद होत होता. तुम्ही हा घाटाचा टर्न बघू शकता, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हा घाट किती डेंजर होता. बऱ्याचशा गाड्या कधी कधी तोल सुटून खाली जात होत्या. इकडे तुम्ही उजव्या हाताला बघू शकता संगमनेरची झालेली प्रगती. इथून नवीन घाटही पूर्ण दिसतोय पुढे. इकडे सध्या वानर कंपनी आहेत, झाडावरती चढलेली आहे. इथे बिबट्याही खूप प्रमाणात उपलब्ध आहेत, पण त्यासाठी संध्याकाळी रात्रीचं तुम्हाला यावं लागेल. पण येऊ नका, असं कोणी करू नका, स्वतःच्या जीवाशी खेळू नका. आता तुम्हाला जो शेवटचा सर्वात डेंजर जो टप्पा आहे घाटाचा तो दाखवतो. 180 डिग्रीमध्ये तो टर्न आहे. तिथे खूप मोठ्या मोठ्या गाड्याही चढण्यासाठी खूप दम घेत होत्या. हा जो पुढचा जो टर्न आहे तो पूर्ण 180 डिग्रीमध्ये आहे, म्हणजे 180 अंशामध्ये पूर्ण गाडी टर्न होत होती. 180 डिग्री टर्न त्याला बोलतात. हा बघा, समोरून गाडी येते की नाही हे पूर्ण अर्ध्या रस्त्यावर आल्याशिवाय कळत नव्हतं, इतका हा घाट तीव्र होता. रस्ता आता जो रस्ता आहे तो पहिल्यापेक्षा छोटा छोटा होत गेला आहे. उजव्या बाजूला तुमचं जर लक्ष गेलं या घाटातून तर तुम्हाला नवीन झालेला आपला जो घाट आहे तो दिसत आहे. पूर्वी असलेले रोडचे बोर्ड अजूनही घाटामध्ये तसेच आहेत. उजव्या बाजूला शेती खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. पुढे जाऊन तुम्हाला हा रोड आता नवीन रोडला कसा मिळतो ते मी तुम्हाला दाखवतो. डाव्या बाजूने तुम्ही बघू शकता घाट पूर्णपणे जो नवीन घाट आहे तो आपल्याला पूर्णपणे दिसत आहे. बघा त्या गाड्या आपल्याला दिसत आहे घाटातून जाताना. इथे हा रोड समाप्त होत आहे. तुम्ही बघू शकता पुढे जाऊन कसा नवीन हायवेला हा रोड मिळतो आहे.
मित्रांनो, तुम्हाला आपला हा जुना चन्नापुरीचा घाट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व अशाच नवनवीन व्हिडिओ करता सबस्क्राईब करा.